जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव समोर आल्यामुळे सरकार बॅकफुटला आलंय. पार्थ पवारचं वाचवण्याचं काम सरकार करतंय. असे हे आरोप त्या दमानिया ताई करतात आणि पूर्ण निवडणुका होईपर्यंत आता पुढच्या काळात सुद्धा ते त्यांचा असा आरोप सुरू ठेवतील. पण त्या आरोपात काही तथ्य असलं पाहिजे. शेवटी चौकशी समिती गठीत केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं की एका महिन्यामध्ये जे काही चित्र असेल ते स्पष्ट होईल. त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर आरोप सिद्ध झाला तर म्हणजे तो आरोप जर सिद्ध झाले तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल. 90% पार्टनरवरती कारवाई होत नाही, 10% जे पार्टनर त्यांच्यावर कारवाई होते. जमीन विकत घेणाऱ्यावरती कारवाई होत नाही, जमीन विकणाऱ्यावर कारवाई होते. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत अजितदादांनी सांगितलेलं आहे की असं फक्त आरोप करणारी लोक म्हणतायत, दमानियाताई म्हणतायत, ते निवडणुकीच्या तोंडावर नेहमीच म्हणत असतात. पण त्याच्यामध्ये जर त्या चौकशी समितीमध्ये काही सत्य समोर आलं तर त्याबाबत अंतिम निर्णय घेऊन योग्य ती कारवाई दादा करतील. कुठेतरी कारवाई होताना दिसत नाही असंही विरोधकांचं म्हणणं आहे. G24 तासनी ही बातमी पुढे आणली होती. G24 तासनी असे सर्वच भ्रष्टाचार पुढे आणले पाहिजे. जिथं जिथं त्यांना वाटत असेल भ्रष्टाचाराचे ज्या ज्या ठिकाणी काही गैरव्यवहार होत असतील, जेवढे काही गैरव्यवहाराचे प्रकरण असतील ते चालवणं, पत्रकारांनी लक्षात आणून देणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे. मात्र चौकशी समिती जर गठीत झाली असेल, स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं असेल, स्वतः बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहेत त्यांनी लक्ष घातलं असेल, तर चौकशीचा अहवाल येऊ द्या. अहवाल आल्यानंतर आरोप करणाऱ्याच्या आरोपात किती तथ्य आहे हे समोर येणार. राजकीय दबाव कोणताही नाही असं तुमचं म्हणणं? अजिबात कुठलाही दबाव असण्याचं काहीच कारण नाही. तो अग्रवाल जो आहे, काय त्याचं नाव अग्रवाल, तो पण लग्नाला काहीतरी तेजवानी तर आता अटक आहेत आणि आणखी एक कोणीतरी पकडलाय मला वाटते काल, आणि अजून एक जो लग्नाला गेला होता त्याची पण चौकशीसाठी तो समोर जाणार आहे. अजितदादांचं नाव समोर येते म्हणून बोलतो. राजकीय दबाव असता तर हे पकडलं. आता तेजवानी पकडल्या गेल्या, त्यांना पोलीस कोठडी पुढे देण्यात आली. काल एक अधिकारी पकडले गेले. राजकीय दबाव असतो हे काहीच नसतं झालं. नाही, पाच माझं नाव येत नाही म्हणून बाकी काय नाही. मग ते दोषी नसतील तर नाव येणारच नाही ना, आणि दोषी असतील तर मग याच्यानंतर सिद्ध होईल. आता दमानिया मॅडम काय म्हणतात हा त्यांचा अधिकार, आणि ते कशा करता म्हणतात हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे. कारवाईला जाण्यास तयार आहोत आणि पार्थ पवारचं जर नाव आलं तर नक्की कारवाई होईल असं अमोल मिटकर यांनी सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, नागपूर.